आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, त्या दिवशी श्राद्ध, त्याच दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी राहत. असं 6 वर्ष झालं. 7व्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं. तिला रानात हाकलून लावलं. पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कुणाची, कोण, इथं येण्याचे कारण काय? आलीस तशी लवकर परत जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथं आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्याचं श्राद्ध असे. माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी 6 बाळंतपणं माझी झाली. 7व्या खेपेलाही असंच झालं. तेव्हा मामांजींना माझा राग आला. ते म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथं आले. आता मला जाऊन तरी काय करायचं आहे, असं म्हणून ती रडू लागली. तशी झोटंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नको, घाबरू नको. अशी थोडी पुढं जा. तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथं एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा तिथं पूजेला येतील. तुझी पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण कोटची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं. तिथून उठली. पुढं गेली. तो एक बेलाचं झाड पाहिला. तिथंच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या, अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कुठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखविली. पुढं त्यांनी तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करावयास सांगितलं. तशी तिनं विचारलं, ह्यानं काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाही, सुखासमाधानात राहतात. पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी तिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे. त्याला खोटं वाटलं. अर्धघटकेत पाहू लागला. तो मुलं बाळं दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला. घरात गेला. मुठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकून दिलं. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलं बाळासह ती सुखानं नांदू लागली. ही 7 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सफळ संपूर्ण.